नमस्कार. 2026 साठी नवीन MSCIT केंद्र नोंदणी सुरू झाली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण parthinfo.com या वेबसाईटद्वारे नवीन MSCIT केंद्र नोंदणी कशी करायची ती जाणून घेऊया आणि अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पण जाणून घेऊया. सर्वात पहिले आपल्याला parthinfo.com या वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर आवश्यक टर्म्स अँड कंडिशन आणि अधिक माहिती सर्व इकडे दिलेली आहेत. ती एकदा पूर्णपणे बघून घ्यावी. ओपन एरियासाठी या प्लीज क्लिक हिअर इकडे क्लिक करावे. इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे डिस्ट्रिक्टने सर्च करू शकतो किंवा पिनकोडने सर्च करू शकतो. तर आता आपण इकडे आपलं ठाणे एरिया इथे कुठलं ओपन एरिया ते बघून घेऊया. आता ठाणेमध्ये अंबरनाथ ईस्ट इकडे ओपन एरिया आहे व इथे स्पेसिफिक एरिया दिलेला आहे ज्याचं नाव आहे पाटीलपाडा. तसंच तुम्ही इथे पिनकोडनुसार पण सर्च करू शकता. ते झाल्यानंतर आता आपण अंबरनाथ पाटीलपाडा इकडे आपण अप्लाय कसे करायचे ते बघूया. सर्वात पहिले वापस आपण आपल्या होम पेजवर गेल्यानंतर MSCIT न्यू सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस 2026 इथे अप्लाय नाववर क्लिक करूया. अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते लोकेशनची परमिशन मागणार ते आपण इथे अलाउ दिस टाइम करूया. इथे इज युअर करंट लोकेशन सेम एज द न्यू सेंटर लोकेशन इथे आपण आपल्या आवश्यकतेनुसार निवडून घेऊया. आता इथे मी नेम ऑफ ऑर्गनायझेशन सेंटर टाकतो. महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट ठाणे, तालुका अंबरनाथ, सिटी ओनरचं नाव, ओनरची जन्मतारीख, आवश्यकतेनुसार आपल्याला रोल घ्यायचे आहे. रोल घेतल्यानंतर इथे आपण ईमेल ॲड्रेस टाकूया. व्हेरीफाय ईमेल केल्यानंतर आपल्याला त्या ईमेलवर OTP येणार. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. जसा हा आता OTP इथे आलेला आहे तो आपण इकडे टाकून घेऊया. आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करूया. व्हेरीफाय होताच तुम्हाला इकडे OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज येणार. त्याच्यानंतर आपण तशाच प्रकारे मोबाईल नंबर पण व्हेरिफिकेशन करून घेऊया. व्हेरीफाय झाल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड आणि इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे आता आपण चूज फाईलवर क्लिक करून आपलं आधार कार्ड इथे अपलोड करू. आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर इथे आपण आय ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करून घेऊया. आता आपल्याला आपल्या ईमेलद्वारे आपल्याला ॲक्टिव्हेशन लिंक भेटलेली आहे तर ती आपण ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर इथे क्लिक करून घेऊया आणि सेम मोबाईल नंबर टाकून घेऊया. लॉग इन नेम आणि पासवर्ड व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्यावे. आता पुढची प्रक्रिया म्हणजे आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड आणि न्यू पासवर्ड दोन्ही सेम असले पाहिजे. याच्यानंतर आपण सबमिट करून घेऊया. लॉग इन ID आणि पासवर्ड आल्यानंतर इथे आता आपण क्लिक हिअर टू लॉग इनवर क्लिक करून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे MSCIT न्यू सेंटर रजिस्ट्रेशन 26 साठी आपलं AO लॉग इन आणि पासवर्ड जनरेट झालेलं आहे. तर
इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला TP वर क्लिक करून पार्थ नॉलेज नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड हे सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला सिलेक्ट EOI वर क्लिक करून आपल्याला आय ॲग्री वर क्लिक करायचं आहे. सर्व नियम व्यवस्थित वाचल्यानंतर आपण सबमिट करूया. सबमिट झाल्यानंतर आपल्याला मेसेज येणार की EOI सक्सेसफुली अप्लाइड. ओके वर आपण क्लिक करूया आणि पुढची प्रक्रिया रिव्ह्यू टर्म्स अँड कंडिशन वर क्लिक करूया. रिव्ह्यू टर्म्स अँड कंडिशन मध्ये सर्व इम्पॉर्टंट नियम वगैरे दिलेला आहे. ते व्यवस्थित बघितल्यानंतर आपण ॲग्री अँड सेव्ह वर क्लिक करूया. ॲग्री अँड सेव्ह वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता स्पेसिफिक एरियामध्ये सेंटर ओपन करायचं आहे. तिकडचं आपण ॲड्रेस डिटेल भरून घेऊया. तर जर स्वतःची प्रिमायसेस असल्यास आपण इथे ओन वर क्लिक करूया किंवा रेंटल असल्यास आपण इथे रेंटल वर क्लिक करून ओनरचं नाव, ॲग्रीमेंट स्टार्ट डेट आणि ॲग्रीमेंट एंड डेट टाकू. त्याच्यासाठी आपल्याला एक डिक्लेरेशन अपलोड करावं लागणार आहे. तर डिक्लेरेशनची कॉपी आपल्याला parthinfo.com या वेबसाईटवर भेटून जाणार. सध्या इथे मी ओनरचं नाव टाकतो, ॲग्रीमेंट स्टार्ट डेट आणि ॲग्रीमेंट एंड डेट. ते घेतल्यानंतर इथे आपल्याला फेसबुक ID, ट्विटर ID, ऑर्गनायझेशन ID अपलोड करायचं. तेच केल्यानंतर सेंटर सील फोटो राऊंड सील असल्यास त्याचा आपल्याला एक व्यवस्थित स्कॅन कॉपी काढून इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की लोकेशन मॅपिंग कसं करायचं आहे. लोकेशन मॅपिंग हे एकदम ॲक्युरेट व स्पेसिफिक एरियामध्ये असणं गरजेचं आहे. सर्वात पहिले इथे आपण सॅटेलाइट व्ह्यूवर क्लिक करूया. सॅटेलाइट व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपण आपलं maps.google.com हे ओपन करूया. maps.google.com ओपन केल्यानंतर जिकडे आपल्याला सेंटर हवं आहे त्या एरियामध्ये आपण व्यवस्थित व्हेरिफिकेशन करून घेऊया. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आता मला इथे सेंटर असल्यास मी इथे क्लिक करणार व जे खालती लॅटलॉंग येत आहे त्याच्यावर परत एकदा क्लिक करावे. परत एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे 654P + XG7 अशा प्रकारचा तुम्हाला एक ॲड्रेस भेटणार. याला आपण सोप्या भाषेमध्ये प्लस कोड म्हणतो. तर या प्लस कोडवर एकदा क्लिक केला ते कॉपी होऊन जाणार. कॉपी झाल्यानंतर आपण प्लस कोडला कॉपी केल्यानंतर आपल्याला इकडे सर्च बॉक्समध्ये तो प्लस कोड टाकायचा आहे आणि खालती आलेल्या ड्रॉपडाऊनवर एकदा क्लिक करूया. त्या ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्यानंतर आपण एकदा व्हेरीफाय करूया की जो आपण लोकेशन घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही. ते बरोबर झाल्यानंतर आपण इथे सेव्ह वर क्लिक करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण ओपन एरियामध्ये आपलं सेंटरचं लोकेशन मार्क केलेलं आहे.